खोक्या भोसलेल्या वन अधिकाऱ्यांकडून धमकी असं म्हणतात ॲडव्होकेट अंकुश कांबळे। बॉम्ब हत्यार घरात टाकून नक्षलवादी असल्याचं दाखव अशी खोक्याला वन अधिकाऱ्यांची धमकी। वन अधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून कटकारस्थान करतायत असं वकिलांचं म्हणणं आहे। वन अधिकारी अमोल गरकळकडून खोक्या भोसलेला मारहाण झाल्याचंही वकील म्हणाले। फॉरेस्टर अधिकारी वैयक्तिकरित्या सतीश भोसलेंना मारहाण करतो किंवा मारहाण करतो, त्या अधिकाऱ्यावर कोणाचं प्रेशर आहे किंवा तो म्हणतो मी गडचिरोलीला राहिलेलो आहे, मी तिथल्या बंदुका बॉम्ब आणून तुझ्या घराच्या जवळ ठेवून मी तुला नक्षलवादी आहे असं मी दाखवील, मी तू इंटरनॅशनल डॉन आहेस, मी असं दाखवून तुझ्या बायकोला, तुझ्या बापाला, तुझ्या भावांना, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला गुतीन, मी वाट लावून टाकी सगळी तुमच्या कुटुंबाची। मला असं वाटतंय त्याच्यावरती कुणाचं तरी 100% प्रेशर आहे। सतीश भोसले खोके यांनी सांगितलं की अमोल गरकळ नावाचा जो फॉरेस्टर अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी मला ऑफिसमध्ये नेलं, सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं, CCTV फुटेज बंद केले आणि CCTV फुटेज बंद करून मला पाठीवरती, गालावरती, मांडीवरती अमानुष अशी मारहाण केली। हा विषय स्वतः सतीश भोसले खोकेंनीच मांडला साहेबांच्या समोर की साहेब माझ्यावरती असा अन्याय झाला, मला फॉरेस्टरच्या अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं, मला मारहाण केली, अशा पद्धतीचं मान्य साहेबांच्या समोर स्वतः सतीश भोसलेंनीच